मार्केटमधल्या बिस्किटांमध्ये भरपूर असं पाम ऑइल, मैदा घातलेलं असतं. तर आज आपण घरच्या घरी अगदी क्रिस्पी, क्रंची अशी जिरा बिस्किटे कढईमध्ये बनवणार आहात. तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये 2 चमचे जिरे छान असं हलकं भाजून घ्यायचं आहे आणि एखाद्या लाटण्याने आपण याला प्रेस करून घेणार आहोत. आता बाउलमध्ये मी ते 100 ग्रॅम बटर घेतलेलं आहे. सोबतच अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे किंवा 1 वाटी घेऊ शकता. छान असं याला फेटून घ्यायचं आहे. आता सोबतच मी 2 वाटी मैदा, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे, किंचितचं मीठ घालायचं आहे. अर्धा टीस्पून इथे मी खायचा सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर घालायचं आहे आणि आपण जे ठेचलेलं जिरं आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत. अर्धा टीस्पून इथे मी बाजूला काढून ठेवलेला आहे आणि छान असा घट्टसर गोळा याचा तयार करायचा आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हलकं-हलकं प्रेस करत याचा छान असं पोळीसारखा आकार आपण याला देणार आहोत. वरून आपण उरलेलं जे जिरं होते ते यावरती प्रेस करायचं आहे आणि पुन्हा थोडंसं याला लाटून छान चौकोनी पीसेसमध्ये मी इथे कट करून घेतलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता किती छान अशा आपल्या जिरा बिस्किट तयार झालेले आहेत. आता कढईमध्ये एखादी प्लेट ठेवायची आणि या प्लेटवरती आपण हे बेक करण्यासाठी ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनिटं छान असं याला बेक करून घ्यायचं आहे. तयार आहेत आपली क्रिस्पी क्रंची जिरा बिस्किट. अगदी परफेक्ट खुसखुशीत अशी बनतात. एकदा नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.